नमस्कार. केक हा तसा सर्वांच्या आवडीचा आणि रवा केक तर अगदी डाएट कॉन्शियस असणारही एखादा पीस खाणारच. अगदी बेकरीत मिळतो तसा स्पॉन्जी रवा केक आणि तोही कमीत कमी भांड्यांचा पसारा काढून आणि घरातलेच साहित्य वापरून अगदी झटपट कसा तयार करायचा ते या व्हिडिओत पाहू. विना ओव्हन गॅसवर केक कसा बेक करायचा आणि परफेक्ट केक तयार करण्यासाठी आवश्यक टिप्स आपल्याला या व्हिडिओत मिळतील. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर असा हा स्पॉन्ज केक टिफिनला देण्यासाठी, प्रवासात नेण्यासाठी, अगदी टी टाईमसाठी उपयुक्त. आपल्याला रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर असा हा जाळीदार केक कसा बनवायचा ते पाहूयात. त्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 वाटी रवा, बारीक किंवा जाड जो आपल्याकडे उपलब्ध असेल तो घेऊ शकता. अर्धी वाटी दही आणि तेल घेतलं आहे इथे अर्धी वाटी. आपण तूपही घेऊ शकता, साजूक तूप. आणि दूध घेतलं आहे 1 वाटी. 1 वाटी पिठी साखर घेतली आहे आणि बदाम घेतलेले आहेत. तर आता पुढची कृती आपण सुरू करूयात. पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. इथे मी आपल्याला कमीत कमी भांड्यात म्हटलं कारण की आपण सगळं या मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये करणार आहोत. यामध्ये 1.25 वाटी मी हा रवा घालून घेतलेला आहे आणि 1 वाटी पिठी साखर. आणि आता याला आपण पल्स मोडवरती फिरवून घेणार आहोत. रवा जर बारीक असेल तर अगदी एकदाच पल्स मोडवर फिरवा. आणि आता यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालून घेतलेलं आहे. वाटी आपली एकच आहे, त्याच वाटीच्या प्रमाणात घेतो आहे. दूध घालून घेते आहे अर्धी वाटी आणि ते साईसकट घेतलेलं दूध आहे. अर्धी वाटी हे दूध आपण बाजूला ठेवूयात, लागेल तसं वापरूयात. हे सुद्धा आपण पल्स मोडलाच एकदा फिरवून घेणार आहोत. आणि आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता आपण यामध्ये तेल घालून घेऊयात. तेलाऐवजी आपण तूपही वापरू शकता. आज मी इथे तेल वापरलेलं आहे. आणि पुन्हा एकदा पल्स मोडलाच आपण फिरवून घेणार आहोत. बघा, अजिबात भांडी आपल्याला इथे जास्त लागत नाही आहे. एका मिक्सरच्या भांड्यात आपण हे सगळं करतो आहे. आणि हे बघा, चमच्याने मी तुम्हाला दाखवते त्याची कन्सिस्टन्सी. बघा, अशी छान झालेली आहे. आता थोडंसं तुम्हाला हे पातळ वाटत असेल, पण यामध्ये रवा आहे आणि तो सोक होईल, आता त्यामध्ये विजेल आणि छान फुलेल. यासाठी अर्धा तास, अगदी 20 ते 30 मिनटं आपण बाजूला ठेवूयात. तोवर आता इकडे बाकीची तयारी करूयात. हे केकचं भांडं घेतलेलं आहे मी, टीन घेतलेलं आहे, बेकिंग टीन. आणि हा माझा खालनं निघतो अपसाईड डाऊन केकसाठीचा आहे. तर त्याला मी तेल लावून घेतलं आहे. आता माझ्याकडे बटर पेपर नाही आहे, तर यामध्ये मी गव्हाचं थोडंसं पीठ घालून घेते किंवा मैदा घातलात तरी चालेल. आणि त्याला आपण छान डस्ट करून घेऊयात व्यवस्थित सगळीकडनं. तो बसला पाहिजे पीठ. हे बघा, अशा रीतीनं मी छान हे करून घेतलेलं आहे. आणि आता आपला हा बेकिंग टीन तयार झालेला आहे, तो बाजूला ठेवूयात. इकडे कढई गरम करायला ठेवली आहे कारण की आज आपण बेकिंग हे गॅसवर करणार आहोत. त्यामध्ये हे खडे मीठ घालून घेतलं. आपल्याकडे असेल तर अवश्य घाला, नसेल तरी चालेल. आणि कढई 10 मिनटासाठी मध्यम आचेवरती गरम करायला ठेवली. हे आता जवळजवळ 30 मिनटं झालेली आहेत. आपण रेस्ट करायला ठेवलेलं आपलं हे जे बॅटर आहे आपण पाहू शकता. आता घट्ट असं झालेलं आहे. आणि स्पॉन्ज केकसाठी असंच साधारण बॅटर हवं आपल्याला. यामध्ये मी वेलची पूड घालून घेतलेली आहे. आपल्याला नको असेल तर आपण इथे व्हॅनिला इसेन्सही वापरू शकता. आता इथे आपण बेकिंग पावडर घालणार आहोत, सगळ्यात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट. आणि ह्याचं मेजरमेंट महत्त्वाचं राहतं. तर 1 टेबलस्पून आपण इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे, 1 टेबलस्पून. आणि अर्धा टेबलस्पून आपण बेकिंग सोडा, जे आपल्या घरात जो खायचा सोडा असतो तो घेतला आहे, अर्धा टेबलस्पून. आणि त्याच्यावरती थोडंसं 2-3 चमचे दूध घालून घेतलं आहे. हे बघा, आता पुन्हा पल्स मोडला अगदी हलकं आपण फिरवून घेतलेलं आहे. आणि अशा रीतीनं हे आपलं बॅटर केकचं तयार झालं आहे. अगदी व्यवस्थित ह्याची कन्सिस्टन्सी आहे. स्पॉन्ज केकसाठी असंच बॅटर हवं आपल्याला. यामध्ये मी आता बदामाचे काप घालून घेते आहे. आपल्याला हवं असेल तर आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स किंवा आपण यामध्ये आता यातला हा चमचा काढून ठेवते. टुटी फ्रुटी वापरू शकता. लहान मुलांसाठी बनवणार असाल तर छान अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. पण आपल्याला जर हेल्दी हवं असेल आणखी तर आपण असे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला स्पॉन्ज केक बनवायला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. टीनमध्ये आपण हे ओतून घेतलं आहे. आणि टॅपिंगसुद्धा मॅटर करतं. टॅपिंग व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित ते बॅटर आपलं पसरतं.
आणि आता त्याच्यावरती सुद्धा मी बदामाचेच काप घालून घेते आहे. पुन्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता. टुटी फ्रुटी घातली तरीही चालेल. तर अशा रीतीने आता आपला हा टीन तयार झालेला आहे. आणि एकदा का बेकिंग पावडर घातली की लगेच आपले काम फटाफट करायचं असतं. इकडे कढई आपली छान गरम झाली आहे. त्यामध्ये मी आता एक स्टँड ठेवते आणि त्याच्यावरती आपलं हे टीन ठेवून देऊयात. खडे मीठ घातल्यामुळे केक आपला आणखी छान खरपूस असा बेक व्हायला छान मदत होते, म्हणून मी इथे मीठ घातलेलं आहे. नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आणि त्याच्यावरती एक वजन ठेवलेलं आहे की जेणेकरून त्यातली वाफ बाहेर पडू नये. आणि साधारण आता मला थोडंसं तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून 30 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते आहे. हे बघा आपला केक केवढा छान व्यवस्थित फुलून वर आलेला आहे. खूप छान फुलला आहे. अजून थोडासा तो व्हायला हवा आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी उघडला आहे, नाही तर असा उघडू नका. डायरेक्ट 45 मिनिटानंतर उघडायचा. ह्याच्यावरती पुन्हा मी एक जड हे खलबत्ता ठेवला आणि 15 मिनटं आणखी हे केलं, म्हणजे टोटल आपण 45 मिनटं हा केक चांगला बेक करून घेतला आहे गॅसवर. आणि पुन्हा गॅस बंद करून झाकून ठेवला होता की तो आणखी थोडासा व्यवस्थित ह्याच्यामध्ये बेक होईल. आणि बघा आता तो गार झालेला आहे. थोडासा गार करून घेतल्यानंतर आता तो मी सुरीने बाजूनं मोकळा केला आहे त्याच्या कडा. आणि आता आपण तो काढून घेऊयात. गार झाल्यावर केक काढायचा म्हणजे तो अगदी व्यवस्थित निघतो. हे बघा व्यवस्थित असा, हे बघा हे माझं भांडं थोडं वेगळं आहे त्यामुळे अशा रीतीने किती सुंदर असा तो बेक झाला आहे. बघा खूप सुंदर रंग आलेला आहे त्याला, खूपच छान झालेला आहे. असा मला खरपूस बेक झालेला केक आवडतो. आणि त्याचा वरनही रंग खूप छान आला आहे आणि बदामामुळे तो आणखी छान ड्रायफ्रूट्स केकसारखा दिसतो आहे. आणि असा हा आपला स्पॉन्जी रवा केक, अगदी अय्यंगार बेकरीमध्ये मिळणारा स्पॉन्जी रवा केक तयार आहे. केक मध्यम आचेवरती 45 मिनटं आपण बेक करून घेतला आहे. आपल्या आवडीनुसार त्याला शेप देऊ शकता. आपण चौकोनी किंवा असे त्रिकोणी आपल्या आवडीनुसार त्याचे काप करू शकता. टिफिनला देऊ शकता किंवा प्रवासाला जायचं त्यासाठी वापरू शकता. आणि किती छान जाळी पडली आहे बघा. आपण अगदी खूप छान असा हलका हलका आणि जाळीदार तयार झाला आहे. तर हा आपला बँगलोर बेकरीसारखा स्पॉन्ज केक, रवा स्पॉन्ज केक तयार आहे. इथे फक्त आपण एक व्हेरिएशन केलं आहे, ड्रायफ्रूट्स वापरले आहेत. अय्यंगार बेकरीच्या केकमध्ये ड्रायफ्रूट्स नसतात. तर हा असा आपण ज्या पद्धतीने बनवलेला केक आहे तसा आपण नक्की बनवून पाहाल. आपला अभिप्राय कमेंट्समध्ये मला नक्की कळवाल. आणि पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.